हॅलो स्टुडंट्स, कालच्या क्लासमध्ये आपले काय झाले होते? डायमेन्शनल फॉर्म्युले. या डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये काही डायमेन्शनल फॉर्म्युले मी सतत रोज म्हणून घेतोय, तेवढे मला पाठ पाहिजे. कारण बाकीचे डायमेन्शनल फॉर्म्युले हे त्या डायमेन्शनल फॉर्म्युल्यावरतीच डिराईव्ह होत असतात. सगळ्यात पहिला बोला चला वेलॉसिटीचा L1t पॉवर -1, ऍक्सलरेशन L1t पॉवर -2, फोर्स M1 L1t पॉवर -2, work and all types of energies M1 L2t पॉवर -2 आणि आणखी एकाच पॉवरचा एक ऍड करा M1 L2t पॉवर -3. हा शेवटचा कुणाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे? पॉवर. आता आजच्या क्लासमध्ये आपल्याला ऑलमोस्ट डायमेन्शनल फॉर्म्युले फिनिश करायचे. तसं भरपूर साऱ्या क्वांटिटी असतात फिजिक्समध्ये, पण ते पर टॉपिक असतात. सगळे टॉपिक आपण काही शिकलेले नाही आणि टॉपिक टू टॉपिक सगळे डायमेन्शनल फॉर्म्युले शिकवलेले असतात. ऑलमोस्ट 50 ते 60 डायमेन्शनल फॉर्म्युले मी क्लासमध्ये घेतलेले आहेत. काय पोरं म्हणतील सर 60 नाही झाले, नंबर तर आमचे 20च झालेत, 25च झालेत, 27, पण आपण एका एका नंबरमध्ये 10 डायमेन्शनल फॉर्म्युले घेतलेत. बघा बरं, ह्या वर्कमध्ये कोण कोण होतं? वर्क, टॉर्क, कपल. बरोबर, वर्कचा, टॉर्कचा, कपलचा. आणि ह्याच्यासोबत बघा ऑल टाइप्स ऑफ एनर्जी. किती एनर्जी असतात? पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, स्प्रिंग एनर्जी, इंडक्टर एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, थर्मल एनर्जी, त्याच्यानंतर एनर्जी इन द इंडक्टर. जेवढ्या केवढ्या एनर्जी असतात फिजिक्स मधल्या, त्या सगळे काय करतात? काही टीचर्स वेगवेगळे घेतात, त्याच्यामुळे नंबर्स वाढत जातात. आणखी एक मोठी फॅमिली घेतली होती, आठवते का? बघा, स्ट्रेस, प्रेशर, त्याच्यानंतर एनर्जी डेन्सिटी, बल्क मॉड्युलस, रिजिडिटी मॉड्युलस, यंग्स मॉड्युलस. 7 जणांच्या फॅमिल्या, काही 3 जणांच्या घेतल्या होत्या. असं सगळं केलं तर एक 50-60 डायमेन्शन्स होतात आणि तेवढे इनफ असतात. मग बाकीच्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स तर हे ज्या त्या टॉपिक मध्ये चालू असतात. चला आपण पुढे जाऊयात, पुढचा डायमेन्शनल फॉर्म्युला घेऊयात. पुढचा असतो चार्ज. पुढचा डायमेन्शनल फॉर्म्युला चार्ज. स्टार करून लिहूया चार्ज. आता करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक स्टार्ट झाला, त्याच्यामध्ये चार्जचा डायमेन्शनल फॉर्म्युला झालाच असेल Q इज इक्वल्स टू I इंटू टी. करंट इंटू टाइम फॉर्म्युला असतो I चा I1, टाइमचा T1. सो चार्ज साठी डायमेन्शनल फॉर्म्युला झाला I1T1. काय झाला? I1T1. त्याच्यानंतर नेक्स्ट डायमेन्शनल फॉर्म्युला बघायचा आहे आपल्याला, इंटेन्सिटी. इंटेन्सिटी ऑफ कुणाची पण असते, साऊंडची पण इंटेन्सिटी असते, किंवा वेव्हची पण असते, किंवा लाईटची पण असते. कुणाची पण इंटेन्सिटी असते. मग इंटेन्सिटीचं रिप्रेझेंटेशन करतात आय ने. मग ह्या इंटेन्सिटीसाठी फॉर्म्युला असतो सिंपल, पॉवर अपॉन एरिया. काय असतो? पॉवर अपॉन एरिया. मग पॉवरचा डायमेन्शनल फॉर्म्युला M1L2T पॉवर -3 अपॉन एरियाचा L2 कॅन्सल. इंटेन्सिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय झाला? M1T पॉवर -3. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर इंटेन्सिटी. मग इंटेन्सिटीचं युनिट बघा, हे माहित असलं पाहिजे. इंटेन्सिटीचं युनिट सर्वांना, पॉवरचं काय असतं? वॅट पर मीटर स्क्वेअर. ह्याचं पण युनिट माहित असलं पाहिजे. चार्जचं युनिट सगळ्याला माहित आहे, काय असतं? कूलम. काय असतं? कूलम. आणि याचं युनिट पॉवर अपॉन एरिया. इंटेन्सिटी पॉवरचा M1L2T पॉवर -3 अपॉन एरियाचं L2 कॅन्सल. M1T पॉवर -3 युनिट असतं वॅट पर मीटर स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट डायमेन्शनल फॉर्म्युला बघायचा आहे. एक गोष्ट असते मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड किंवा इंडक्शन. एक असतो डायमेन्शनल फॉर्म्युला मॅग्नेटिक फील्ड किंवा इंडक्शन. ह्याचं रिप्रेझेंटेशन करत असतात बीन. कशानं? बीन. मग आता ह्याच्यासाठी मला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागतो? एक सिंपल मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, MEEC, 12th स्टँडर्डचा टॉपिक असतो. आणि त्या टॉपिक मध्ये फोर्सचा फॉर्म्युला असतो, मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला चार्ज इंटू वेलॉसिटी इंटू मॅग्नेटिक फील्ड. चार्ज इंटू वेलॉसिटी इंटू मॅग्नेटिक फील्ड. मग याच्यावरनं B इज इक्वल्स टू फोर्स अपॉन चार्ज इंटू वेलॉसिटी. मग फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला M1L1T पॉवर -2 अपॉन वेलॉसिटीचा डायमेन्शनल, चार्जचा डायमेन्शनल फॉर्म्युला I1T1. वेलॉसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला L1T पॉवर -1. आता नीट बघा ह्याची कॅल्क्युलेशन्स. L1 काय झालं? कॅन्सल. हे T पॉवर -1 T पॉवर +1 कॅन्सल. का? बघ नीट.
टी सेम आहे म्हणजे पॉवरचं ऍडिशन +1 -1 म्हणजे 0. 1 - 1 0. टी टू द पॉवर 0 किती असते 1. आता कधी पण लक्षात ठेव एकाच लाईन मध्ये l पॉवर -2 l² आहे, दोघाला कॅन्सल करायचं. का बरं -2 + 1 -2 + 1 म्हणजे 0, l टू द पॉवर 0 म्हणजे 1 म्हणजे दोघाला काय करायचं कॅन्सल. एकाच लाईन मध्ये एकाचा पॉवर मायनस आहे तेवढाच दुसऱ्याचा प्लस असेल तर त्या दोघाला काय करायचं कॅन्सल. आता काय उरला मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला नीट बघा. m1 t पॉवर -2 I इकडे गेलं I पॉवर -1. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक फील्ड. पॉज द स्क्रीन, राईट डाऊन. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक फील्ड. ओके, नीट बघा. मॅग्नेटिक फील्ड MEC टॉपिक मध्ये असतो. फोर्सचा फॉर्म्युला QVB, मग B चा फॉर्म्युला फोर्स अपॉन QV. मग काय असतो बघा याचा फॉर्म्युला m1 l1 t पॉवर -2. Q चा डायमेन्शनल फॉर्म्युला I1 t1. वेलॉसिटीचा l1 t पॉवर -1. हे t पॉवर -1 t पॉवर +1 कॅन्सल. कसं ते मी सांगितलं. बेस सेम असताना पॉवरचं ऍडिशन 1 - 1 0 t टू द पॉवर 0 1. हे l1 कॅन्सल. I पॉवर +1 वरी जाऊन I पॉवर -1. ह्याच्यानंतर त्याच्या पुढची टर्म असते इलेक्ट्रिक फील्ड. जसं मॅग्नेटिक फील्ड टर्म असते तशीच फील्ड असते इलेक्ट्रिक फील्ड. दॅट इज कॅपिटल E. मग या ईचा डायमेन्शनल फॉर्म्युला असतो E = फोर्स पर युनिट चार्ज. काय असतो फोर्स पर युनिट चार्ज. मग E = फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला m1 l1 t पॉवर -2 अपॉन चार्जचा डायमेन्शनल फॉर्म्युला I1 t1. काय असेल I1 t1. मग नीट बघ बरे बाळा इकडं. हे खालचं t1 +1 वरी जाऊन काय झालं -1. हे I1 वरी जाऊन काय झालं -1. सो ईचा डायमेन्शनल फॉर्म्युला m1 l1 t पॉवर -2 -1 किती झालं हे -3. I वरी गेलं तर I पॉवर -1. सो दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फील्ड. पॉज द स्क्रीन, राईट डाऊन. स्क्रीनला पॉज करा आणि लिहून घ्या. स्क्रीनला पॉज करा आणि लिहून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा डायमेन्शनल फॉर्म्युला बघायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पुढचा डायमेन्शनल फॉर्म्युला जसं इलेक्ट्रिक फील्ड असते तसं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पुढचा डायमेन्शनल फॉर्म्युला इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल रिप्रेझेंट करतात कॅपिटल व्ही आणि हे कॅपिटल व्ही असतं वर्क डन पर युनिट चार्ज. पोटेन्शियल वर्क डन पर युनिट चार्ज. आता मला सांगा वर्क डनचा डायमेन्शनल फॉर्म्युला m1 l2 t पॉवर -2 अपॉन चार्जचा I1 t1. मग मला नीट विचार करून सांगा हे +1 वरी गेलं तर काय झालं -1 म्हणजे t1 काय झालं कॅन्सल. I1 वरी जाऊन काय होईल मायनस. सो V साठी डायमेन्शनल फॉर्म्युला m1 l2 t पॉवर हे -2 -1 -3. I वरी गेलेलं I पॉवर -1. यांचे युनिट लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट असतं व्होल्ट आणि ह्याचं युनिट लक्षात ठेवा इलेक्ट्रिक फील्डचं ह्याचं न्यूटन, क्यूचं कुलम, न्यूटन पर कुलम. ह्याचं डायमेन्शनल फॉर्म्युला मॅग्नेटिक फील्डचा लिहिला त्याचं युनिट असतं टेस्ला. त्याचं युनिट काय असतं टेस्ला. काय असतं टेस्ला. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्या जर थोडंसं पुढे गेलो इलेक्ट्रिक पोटेन्शियल वर्क डन पर युनिट चार्ज. वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला m1 l2 t पॉवर -2 क्यूचा I1 t1. हे t1 वरी जाऊन काय झालं -1 -2 -1 -3. I पॉवर 1 वरी जाऊन I पॉवर -1. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल नंतर पुढचा आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला पुढचे 5 डायमेन्शनल फॉर्म्युले बघायचे जे की सर्वात महत्वाचे आहेत. सर्वात महत्वाचे मला प्रॉब्लेम साठी वगैरे फार महत्वाचे. मग प्रॉब्लेम साठी सगळ्यात महत्वाचे डायमेन्शनल फॉर्म्युले त्याच्यातला पहिला डायमेन्शनल फॉर्म्युला आहे परमिबिलिटी. त्याचं रिप्रेझेंटेशन करतात म्यू नॉट. परमिएबिलिटी म्यू आणि हे खाली शून्य लिहिणे ह्याला म्हणतात नॉट. काय म्हणतात नॉट. कोण जण μ0 म्हणतात नाही असं म्हणत चला म्यू नॉट. लक्षात. आता याचा सिम्बॉल आहे म्यू नॉट. मग याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असतो तर परमिएबिलिटीचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन I². फोर्स अपॉन I म्हणजे काय आहे करंट. सो फोर्स अपॉन I² इज द डायमेन्शनल किंवा इज द फॉर्म्युला फॉर परमिबिलिटी. आता नीट बघा म्यू = फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला म्यू नॉट लिहता म्यू नॉट m1
m1 L1 t पॉवर -2 अपॉन I स्क्वेअर. करंटचा करंटच असतो, हे वरी गेलं तर काय होईल मायनस. सो म्यू नॉटचा डायमेन्शनल फॉर्म्युला m1 L1 t पॉवर -2 I पॉवर -2. सो दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर म्यू नॉट. हा कुणासाठी डायमेन्शनल फॉर्म्युला झाला? म्यू नॉट m1 L1 t पॉवर -2 I पॉवर -2. सो m1 L1 t पॉवर -2 I पॉवर -2. आणि ह्याचं जे युनिट असतं, युनिट लक्षात ठेवा, ह्याचं युनिट हेनरी पर मीटर. ह्याचं युनिट असतं हेनरी पर मीटर. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्या जर थोडंसं किंवा असं पण युनिट लिहू शकता, नो डाऊट. फोर्स साठी काय लिहिता येते? न्यूटन. आणि करंट साठी एम्पियर स्क्वेअर, न्यूटन पर एम्पियर स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्याच साथीला एक दुसरी क्वांटिटी असते परमिएबिलिटी सारखीच, परमिटिव्हिटी. कुठली असते? परमिटिव्हिटी. आणि ज्याची रिप्रेझेंटेशन करतात एप्सिलॉन नॉट. ही परमिबिलिटी असते मॅग्नेटिक सेक्शन मध्ये आणि परमिटिव्हिटी असते इलेक्ट्रिक सेक्शन मध्ये. म्हणजे इथून पुढे तुम्हाला 1 वर्षानंतर हे टॉपिक बघायचे. मग तुम्ही म्हणाल सर हे आत्ताच का शिकवायला? ह्याच्यावरती काही एमसीक्यूज डिपेंड्स आहेत. आता बघा, परमिटिव्हिटीसाठी डायमेन्शनल फॉर्म्युला काढताना एक फोर्सचा फॉर्म्युला माहित पाहिजे. फोर्सचा फॉर्म्युला असतो 1/4π एप्सिलॉन नॉट क्यू स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. जसा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तसाच एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो 1/4π एप्सिलॉन नॉट क्यू स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. हे एप्सिलॉन नॉट जर इकडे आलं तर काय येतं बघा, हे 4π इंटू एफ क्यू स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. मग डायमेन्शनल फॉर्म्युला ठेवा. आता 1 ला डायमेन्शन असतो का? नाही. कुणाला डायमेन्शन असतो? क्यू स्क्वेअर. क्यू ला डायमेन्शन L1 T1 त्याचा स्क्वेअर अपॉन 4π ला डायमेन्शन असतो का? नाही. फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला m1 L1 t पॉवर -2. त्याच्यानंतर आर म्हणजे डिस्टन्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला L स्क्वेअर. मग एप्सिलॉन नॉट बघा बरं काय येतं? L1 इंटू 2 पॉवरचं मल्टिप्लिकेशन T1 इंटू 2 t स्क्वेअर अपॉन हे खालती m1 L1 t पॉवर -2 L स्क्वेअर. काय काय कॅन्सल होतं बघायचं. L स्क्वेअर कॅन्सल. नीट बघा, आता m पॉवर -1 हे +1 वरी गेलं तर -1, L वरी गेलं तर L पॉवर -1, t पॉवर -2 वरी गेलं तर 2 + 2 किती झालं? 4. सो t पॉवर -2 t पॉवर किती झालं रे बाबा? -2 किती झालं? सॉरी 4 चा L1 I1 चार्ज I1 T1 सॉरी एप्सिलॉन नॉट इज इक्वल्स टू 1 इंटू क्यू स्क्वेअर. 1 ला डायमेन्शनलेस क्यू चा I1 T1 त्याचा होल स्क्वेअर डिवायडेड बाय 4π ला डायमेन्शन असतो का? नाही. फोर्सचा डायमेन्शन फॉर्म्युला m1 L1 t पॉवर -2. त्याच्यानंतर डिस्टन्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला L स्क्वेअर. मग आता ह्याला जर आपण स्क्वेअरिंग केली तर पॉवरचं काय होत असतं? मल्टिप्लिकेशन I स्क्वेअर टीचं 1 इंटू 2 t स्क्वेअर डिवायडेड बाय हे खालती काय आलं? m1 L1 t पॉवर -2 L स्क्वेअर. आता नीट बघा, ह्याचं मी लगेच आटपून घेतो इथल्या इथं. L सेम आहे म्हणजे पॉवरचं ऍडिशन 2 + 1 3. सो L चा पॉवर 3. हे आपल्याला परत L लिहिण्याची गरज नाही. आता ह्याला सॉल्व्ह करू तर बघा नीट इकडे. आता ह्याचा फायनल डायमेन्शनल फॉर्म्युला काय? ब्रॅकेटमध्ये नीट बघा, m पॉवर +1 वरी गेलं तर m पॉवर -1. त्याच्यानंतर L3 वरी गेलं तर L पॉवर काय झालं? -3. त्याच्यानंतर पुढचं t पॉवर -2 वरी जाऊन इथं लागलं -2 + 2 किती झालं? t पॉवर 4. त्याच्यानंतर I हे I चा काय झालं? स्क्वेअर. सो डायमेन्शनल फॉर्म्युला काय झाला एप्सिलॉन नॉटचा? m पॉवर -1 L पॉवर -3 t पॉवर 4 I पॉवर 2. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर. हा डायमेन्शनल फॉर्म्युला कुणासाठी झाला? एप्सिलॉन नॉट. एप्सिलॉन नॉट म्हणजेच कुणासाठी? परमिटिव्हिटी. आता हा डायमेन्शनल फॉर्म्युला सर पाठ करायचा का? नो. ह्याच्या आधी एक भूत डायमेन्शनल फॉर्म्युला होता, आठवते का बघ कुणाचा? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट m चा पॉवर -1 होता. तिथे मी बोललो होतो एक परमिटिव्हिटी असेल त्याचा बी डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये m चा पॉवर काय असेल? -1. काय असेल m चा पॉवर? -1 L पॉवर -3 t पॉवर 4 I स्क्वेअर. हे मला फार गरजेचे आहेत पुढे डायमेन्शनल फॉर्म्युले. 5 मिनिटांनंतर कळेल. ओके. त्याच्यानंतर परमिटिव्हिटी नंतर पुढचा मला डायमेन्शनल फॉर्म्युला महत्वाचा आहे रेझिस्टन्स.
पुढचा मला डायमेन्शनल फॉर्म्युला आहे रेजिस्टन्स. आता बघा एक 3 भाऊ आहेत. कसे भाऊ आहेत ते मी शेवटी सांगतो. रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स, ह्यांचे डायमेन्शनल फॉर्म्युले मला लागणार आहे. रेजिस्टन्स करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक मध्ये आहे. 2 दिवसात गौंड सरच्या लेक्चर मध्ये येईलच रेजिस्टन्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला. म्हणजे कसं असतं बघा, ज्यावेळेस जो टॉपिक आपण शिकवतो हेडिंग टाकल्या फॉर्म्युला लिहिलेल्या खाली त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला कंपल्सरी काढत असतो. मग तुम्ही मला सर इथं का शिकवायला, सांगतो 5 मिनिटात का शिकवायला. आता बघा रेजिस्टन्स साठी डायमेन्शनल फॉर्म्युला कसं काढायचं, तुला एक पॉवरचा फॉर्म्युला माहित आहे का बघ, I²R. 10वीत शिकलास. मग रेजिस्टन्स इज इक्वल्स टू पॉवर अपॉन I². आठवते का पॉवरचा डायमेन्शनल फॉर्म्युला? चल सांग, मी पाठ करून घेतला आताच. M1L2T पॉवर -3. करंटचा डायमेन्शनल फॉर्म्युला I2. हे जर वरी गेलं तर रेजिस्टन्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय झाला, M1L2T पॉवर -3. हे वरी I गेलं तर I पॉवर -2. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर रेजिस्टन्स. हा डायमेन्शनल फॉर्म्युला कुणासाठी झाला, रेजिस्टन्स. हे बघ इकडं, पॉवर इज इक्वल्स टू I²R. सो I² खाली गेलं, पॉवर बाय R². पॉवरचा डायमेन्शनल फॉर्म्युला मी आत्ताच पाठ करून घेतला, M1L2T पॉवर -3. I2 वरी गेल्यास I पॉवर किती झालं, -2. हा कुणाचा झाला, रेजिस्टन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचं सगळ्यात महत्वाची टर्म असते रेजिस्टन्स नंतर कॅपॅसिटन्स. रेजिस्टन्स नंतर कॅपॅसिटन्स C, बरोबर. मग काय असतं, एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटरचा एक फॉर्म्युला असतो Q²/2C. एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, Q²/2C, एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. हे कॅपॅसिटर जर इकडे गेलं तर काय आलं, हे Q²/2E. Q²/2E. आता नीट सांगा मला, C चा Q चा I1T1 त्याचा स्क्वेअर, कारण Q चा डायमेन्शनल फॉर्म्युला IT, Q चा फॉर्म्युला IT म्हणजे I1T1 त्याचा स्क्वेअर. 2 ला डायमेन्शनल फॉर्म्युला असतो E म्हणजे एनर्जी, इलेक्ट्रिक फील्ड नाही. एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला M1L2T पॉवर -2. आता मला सांगा, I चा स्क्वेअर आहे, पॉवरचं मल्टिप्लिकेशन I², 1 × 2 T² अपॉन M1L2T पॉवर -2. आता तूच मला नीट विचार करून सांगायचं, M पॉवर 1 वरी गेलं तर कॅपॅसिटन्सचं M पॉवर किती झालं, -1. L2 वरी गेलं तर L पॉवर किती झालं, -2. T पॉवर -2 वरी गेलं तर +2. -2 + 2 किती, T⁴. आणि हे काय आहे, I². हे I². सो डायमेन्शनल फॉर्म्युला काय झाला कॅपॅसिटन्सचा, M पॉवर -1, L पॉवर -2, T पॉवर 4, I². मग मी बोललो होतो फिजिक्स मध्ये मेन 3च क्वांटिटी आहेत जिथे M चा पॉवर -1 आहे. एक ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, एक ऍप्सिलॉन नॉट परमिटिव्हिटी, आणि तिसरी आहे कॅपॅसिटन्स. तिसरी काय आहे, कॅपॅसिटन्स. M पॉवर -1, L पॉवर -2, T पॉवर 4, I पॉवर -2. मग आता ह्याच्यामध्ये नीट विचार करून बघा, ह्याचं जे युनिट असतं, लक्षात ठेवा, ह्याचं जे युनिट असतं ते असतं फॅराड. काय असतं, फॅराड. आणि रेजिस्टन्सचं जे युनिट असतं सगळ्यांना माहित आहे, रेजिस्टन्सचं युनिट असतं ओहम. ओहमला सिम्बॉल कसा असतो, असा माहित आहे सगळ्याला, 10th स्टँडर्ड मध्ये शिकली. याच्यानंतर ह्याची तिसरी क्वांटिटी असते इंडक्टन्स. तिसरी कोण असते, इंडक्टन्स. बघा बरं, कॅपिटल L. मग बघा बरं, हे 3 भाऊ झाले का नाही, हिरालाल, पन्नालाल, चन्नालाल. शेवटी अंश अंश अंश, चंदूलाल, हिरालाल, त्याच्यानंतर कुठला तर लाल. अशी तिघांची काय झाली ही फॅमिली. बाबूराव, श्यामराव, रामराव. शेवटी बघा, शेवटी अंश अंश अंश. मग इंडक्टन्सचा काय असतो, आता इंडक्टन्स नीट लक्षात घ्या. कॅपॅसिटर येतं इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक मध्ये, रेजिस्टन्स येतं करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये, आणि इंडक्टन्स येतं तुमच्या कुठल्या टॉपिक मध्ये, EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता ह्याच्यामध्ये एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर असते, त्यांचे सिम्बॉल बी सांगतो. रेजिस्टन्स असतो असा, कॅपॅसिटर असतो असा, आणि इंडक्टर असतो असा. ह्याची जी एनर्जी स्टोर्ड असते त्या एनर्जी स्टोर्डचा फॉर्म्युला असतो ½ मग L काढायचं म्हणजे 2 इकडे गेलं, 2 × E/I². 2 ला डायमेन्शन नसतात, E चे डायमेन्शन M1L2T पॉवर -2. E म्हणजे एनर्जी डायमेन्शन M1L2T पॉवर -2. I करंटचा I². हे वरती गेला तर L साठी डायमेन्शन काय झालं, M1L2T पॉवर -2, I पॉवर -2. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर L. L म्हणजेच कुणासाठी, इंडक्टर.
इंडक्टरचा डायमेन्शनल फॉर्म्युला M1L2T power -2 I power -2. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर इंडक्टन्स. आणि ह्याचं जे युनिट असतं लक्षात ठेवा, इंडक्टन्सचं युनिट असतं हेनरी. इंडक्टन्सचं युनिट काय असतं? हेनरी. M1L2T power -2 I power -2. आता सगळ्यांनी नीट इकडे बघा, व्यवस्थित. नीट म्हणजे नीट. काही क्वांटिटी असतात ह्यांच्या इनवर्स, काही क्वांटिटी ह्यांच्या काय असतात? इनवर्स. आता इनवर्स म्हणजे कसं? सगळ्यांनी बोर्डकडे बघा. आता काही क्वांटिटी ह्यांच्या काय असतात? इनवर्स. मी एक एक्झाम्पल सांगतो. आता ते आपण घेणार नाही मी, तर त्याचा डायमेन्शन उगा तुम्हाला सांगतो. रेजिस्टन्सचा इनवर्स असतो कंडक्टन्स. रेजिस्टन्सचा इनवर्स काय असतो? कंडक्टन्स, म्हणजे 1 / रेजिस्टन्स. मग ह्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय झाला? ह्याचा इनवर्स करायचं म्हणजे पॉवरचं उलट साईन. म्हणजे 1 हे रेजिस्टन्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिला तर ह्याचे वरी गेले तर सगळ्याचे पॉवरचे साईन. खालचे प्लसचं वरी गेल्यास काय होईल? मायनस. आणि मायनसचं वरी गेल्यास काय होईल? प्लस. मग त्याप्रमाणे m चा पॉवर +1 चा किती झाला? -1. L2 चा -2, T चा -3 चा किती झाला? +3. आणि I चा किती झाला? -2 चा +2. मग तुम्ही म्हणाल सर ह्या कंडक्टन्स मध्ये रेजिस्टन्सचं इनवर्स कंडक्टन्स. मग आता नीट बघा, ह्या रेजिस्टन्सच्या इनवर्स मध्ये पण m चा पॉवर काय आहे रे बाबा? -1. मग तुम्ही म्हणाल सर इथं बी m चा पॉवर -1 आहे, पण नीट बघ ढंप्या, हे कुणाचं तरी इनवर्स आहे. इनवर्स मध्ये ऑब्वियस काय असणार आहे? m चा पॉवर -1. ओरिजिनली आहे का? नाही. बघ बरं, हे कॅपॅसिटन्स, एप्सिलॉन, परमिटिव्हिटी आणि G ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हे कोणाचंच इनवर्स नव्हतं, तरी पण m चा पॉवर काय आहे? -1. m चा पॉवर काय आहे? -1. ओके. ह्याचं एक युनिट लक्षात ठेवा. ह्याचं युनिट, कंडक्टन्सचं एक युनिट महत्वाचं असतं महो. महो किंवा सायमन. महो किंवा सायमन. महो किंवा सायमन हे कुणाचं युनिट असतं? कंडक्टन्सचं. कुणाचं? कंडक्टन्स, जे की इनवर्स ऑफ काय असतं? रेजिस्टन्स. ओके. मग आता हे मला जेवढे महत्वाचे वाटतात तेवढे सगळे डायमेन्शनल फॉर्म्युले मी शिकवलेले आहेत. मला जेवढे महत्वाचे वाटतात हे सगळे डायमेन्शनल फॉर्म्युले मी शिकवले. जर तुम्ही 1 by 1 जर लिस्ट बनवली, ऑलमोस्ट हे डायमेन्शनल फॉर्म्युले 60 असतील. मी कसं ते सांगितलं, आपण एकाच फॅमिलीत 10 डायमेन्शनल फॉर्म्युले घेतले. त्या एनर्जीच्या फॅमिलीत 11 डायमेन्शनल फॉर्म्युले. हे टीचर काय करतात बाहेरचे? मी काय शिकवतो आणि किती जास्त शिकवतो ह्याच्यासाठी एक 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 नंबर देतात. आणि एक एक नंबर दिलं किती संख्या जाते? 60, 70, 50, 52. पण नाही, सगळ्यात जास्त डायमेन्शनल फॉर्म्युले जेवढे कामाचे तेवढे सगळे डायमेन्शनल फॉर्म्युले मी शिकवलेले. मग आता नीट बघा, एक्झामला काय क्वेश्चन येतात. तरी आता सगळ्यांनी एक पेज सोडा, पेज नाही, एक पान सोडा, म्हणजे 2 पेजेस सोडा. आणखी काय महत्वाचे डायमेन्शनल फॉर्म्युले असतील एक्झाम थ्रू वगैरे येणारे तर मी त्याच्यामध्ये ऍड करतो. त्यामुळे सर्वांनी एक पान सोडा. आणि प्रॉब्लेम साठी काय काय महत्वाच्या गोष्टी असतात हे नोट म्हणून आपण लिहूयात. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट तर टाइम चा T, टाइम स्मॉल t इज इक्वल्स टू, टाइमचा फॉर्म्युला असतो L/R. तुम्ही म्हणा सर L/R काय? L म्हणजे इंडक्टन्स, R म्हणजे रेजिस्टन्स. L म्हणजे इंडक्टन्स आणि R म्हणजे रेजिस्टन्स. L म्हणजे इंडक्टन्स आणि R म्हणजे रेजिस्टन्स. L/R केलं की त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला टाइम इतका असतो. किंवा √LC इतकं केलं, √LC केलं तर त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला कुणाचा इतका असतो? टाइम. किंवा इज इक्वल्स टू RC केलं तर ह्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला टाइम सारखा असतो T⁻1. काय पोरं म्हणतील सर काही बी फेकायला? अरे येतं एक्झामला, विच वन ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज हॅव द डायमेन्शनल फॉर्म्युला इक्वल्स टू टाइम. मग तुला तिथं कळलं पाहिजे L/R √LC RC. इथून पुढे पाठ करायचं L/R √LC RC यांचा डायमेन्शनल फॉर्म्युला पुन्हा इतका असतो टाइम. तुम्ही म्हणाल सर एक एक्सप्लेन करून दाखवा. दाखवतो, मी एक एक्सप्लेन करून दाखवतो, बाकीचे 2 तुम्ही करायचं. हा तुम्ही म्हणाल कुठलं करू? सर हे वालं करा. ओके ठीक आहे, हे वालं करतो. टाइम इज इक्वल्स टू √LC. हा चला फटकन L चा डायमेन्शनल फॉर्म्युला घ्या. L इंडक्टन्सचा M1L2T power -2 I power -2. M1L1T power -2 I power -2. C कॅपॅसिटन्सचा घ्या. M1L power -2 M1L power -2 T power 4 I power +2. I power +2 चा आहे का बघा? ओके. हा चल कॅल्क्युलेशन कर. हे M power प्लस मायनस
एम पॉवर इकडे -1 आहे कॅपॅसिटन्स मध्ये, कॅपॅसिटन्सला एम पॉवर -1. हा बघ इकडे एम पॉवर +1 एम पॉवर -1 कॅन्सल, एल पॉवर +1 एल पॉवर -1 कॅन्सल, आय पॉवर +2 आय पॉवर -2 आय पॉवर +2 कॅन्सल. कसं ते मी सांगितलं तरी बी सांगतो, बेस सेम असताना 1 - 1 0 एम टू द पॉवर 0 1 +1 -1 1 -1 एल पॉवर 0 1 आय पॉवर -2 +2 आय पॉवर 0 +1 अंडर रूट टी पॉवर -2 टी पॉवर +4 -2 +4 काय झालं +2 आणि टी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती झालं टी. म्हणजे बघा बरं तुमच्या अंडर रूट एल सी चा डायमेन्शनल फॉर्म्युला पुन्हा इतका झाला टाइम. मग सिमिलरली तू L/R करून बघ किंवा RC करून बघ. आता ओरल करू RC, R इथं आहे सी इथं आहे, चल 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 R इथं आहे सी इथं आहे, M1 M पॉवर -1 कॅन्सल, L2 L पॉवर -2 कॅन्सल, त्याच्या I पॉवर -2 I पॉवर +2 कॅन्सल. आता टाइम -3 +4 -3 +4 किती झालं +1 टी पॉवर 1. म्हणजे कुणा इतका डायमेन्शनल फॉर्म्युला झाला टाइम. म्हणजे नीट बघ कध्या तुला एक्झाम मध्ये क्वेश्चन काय तो, विच वन ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी हॅव द सेम डायमेन्शनल फॉर्म्युला इक्वल्स टू टाइम. तर तुझं L/R अंडर रूट LC किंवा RC यांचा डायमेन्शनल फॉर्म्युला कुणा इतका असतो टाइम. कुणा इतका असतो टाइम. तू ह्या दोघांचं प्रूफ करून बघ. आम्ही अंडर रूट LC करून दाखवलं, L/R आणि कुणाचं RC. ओके. त्याच्यानंतर मला दुसरी महत्वाची नोट सांगायची आहे, सगळ्यांनी बोर्डकडे बघा. दुसरी महत्वाची नोट सांगायची आहे, स्पीड ऑफ लाईट. सगळ्याला माहित आहे स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट म्हणजे कोण असते C. आणि ह्या C चा डायमेन्शनल फॉर्म्युला L1 टी पॉवर काय असतो -1 L1 टी पॉवर -1. मग लक्षात घ्या ह्या C चा एक फॉर्म्युला असतो, C चा फॉर्म्युला असतो 1/√μ0 ε0. काय फॉर्म्युला असतो 1/√μ0 ε0. हे म्हणजे असतं C. मग एक्झामला येतं 1/√μ0 and ε0 हॅव द डायमेन्शनल फॉर्म्युला. तो डायरेक्ट आन्सर लिहायचं C. मग C म्हणजे स्पीड ऑफ लाईट. स्पीडचा डायमेन्शनल फॉर्म्युला L1 टी पॉवर -1. किंवा कधी कधी असं म्हणतात की 1/μ0 ε0 हॅव द डायमेन्शनल फॉर्म्युला. 1/μ0 ε0 हॅव द डायमेन्शनल फॉर्म्युला. आता मला सांग C चा काय होईल इकडे स्क्वेअर. C चा स्क्वेअर केला तर पटकन सांग हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, 1 चा 1. मग तुला म्हणतात 1/μ0 ε0 हॅव द डायमेन्शनल फॉर्म्युला. तुझा आन्सर असेल C स्क्वेअर. मग C स्क्वेअर म्हणजे किती L1 टी पॉवर -1 त्याचा होल काय असेल स्क्वेअर, पॉवरचं मल्टिप्लिकेशन L 1 × 2 2 टी पॉवर -1 × 2 -2. सो L2 टी पॉवर -2 इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ 1/μ0 ε0. तुम्ही म्हणशील सर आम्ही विश्वास कसं ठेवावं, एकदा प्रूफ करून दाखवा. चल प्रूफ करू. C इज इक्वल्स टू किंवा आहे 1/√μ0 ε0. फटफट डायमेन्शनल फॉर्म्युला ठेव. 1/√μ0 चा घे डायमेन्शनल फॉर्म्युला. काय होता μ0 चा डायमेन्शनल फॉर्म्युला पटकन बघा. μ0 चा M1 L1 टी पॉवर -2 I पॉवर -2 M1 L1 टी पॉवर -2 I पॉवर -2. ε0 चा बघूत काय होता ε0 चा M पॉवर -1 L पॉवर -3 T4 I स्क्वेअर. बघ बर हेच होता का M1 L पॉवर 3 T पॉवर M पॉवर -1 L पॉवर -3 T पॉवर 4 I स्क्वेअर. हेच होता का बघा. ε0 चा डायमेन्शनल फॉर्म्युला हाच होता का बघा. ε0 चा डायमेन्शनल फॉर्म्युला M पॉवर -1 L पॉवर -3 T4 I पॉवर 2. आता मला सांग तुला एवढे डायमेन्शनल फॉर्म्युले पाठ असणार आहेत का नाही. पाठ असणार आहेत का नाही. मग आता याला सॉल्व्ह कर. चल M पॉवर +1 M पॉवर -1 काय झालं कॅन्सल. त्याच्यानंतर पुढचं आणखी काय कॅन्सल होतं I पॉवर -2 I स्क्वेअर कॅन्सल. हे काय झालं 1/√1 हे L1 टी पॉवर किती आहे -3 म्हणजेच L1 -3 -2. त्याच्यानंतर हे 4 आणि हे -2 टी पॉवर 4 -2 सो टी पॉवर किती झालं +2. मग नीट ह्याचं स्क्वेअर रूट घ्या. 1/L पॉवर -2 चं स्क्वेअर रूट किती L पॉवर -1 टी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट टी पॉवर 1 आणि ह्याला वरी पाठवा. वरी पाठवलं तर L पॉवर +1 हे टी पॉवर +1 वरी गेलं तर टी पॉवर -1
सो हेच कुणाचा फॉर्म्युला झाला स्पीड, किंवा हाच डायमेन्शनल फॉर्म्युला कुणाचा झाला स्पीड. मग मी पण तेच सांगितलं होतं, सी स्पीडचा डायमेन्शनल फॉर्म्युला L1T⁻⁻1 असते आणि त्याचा फॉर्म्युला असते 1/μ0 ε0. मग एक्झामला जर इथून पुढे म्हणलं 1/√μ0 ε0 हॅव द डायमेन्शनल फॉर्म्युला, डायरेक्ट हे लर्न करायचा फॉर्म्युला सी म्हणजे स्पीड ऑफ लाईटचा L1T⁻⁻1. आणि असं जर म्हणलं 1/μ0 ε0 हॅव द डायमेन्शनल फॉर्म्युला, तर आन्सर c². मग c चा L1T⁻⁻1 स्क्वेअर केलं तर 1 × 2 L2 T⁻⁻1 -1 × 2 T⁻⁻2 L2 T⁻⁻2. हा कुणासाठी असेल 1/μ0 ε0 साठी. कुणासाठी 1/μ0 ε0. नीट बघ रे टिल्ल्या, एकदम सोपं आहे. स्पीड ऑफ लाईट 1/√μ0, μ0 चा डायमेन्शनल फॉर्म्युला ठेवला ε0, m⁻+1 m⁻−1 I⁻−2 I⁻+2 कॅन्सल. L सेम आहे, पॉवरचं ऍडिशन -1 +1 -3 -2 T⁻⁻2 +4 +2. मग -2 चं स्क्वेअर रूट -1, स्क्वेअर रूट घेणं म्हणजे 1/2. माहित नसेल तर बघा, स्क्वेअर रूट घेणं म्हणजे रेज टू पॉवर 1/2. पॉवरचं मल्टिप्लिकेशन -2 × 1/2 2 कॅन्सल -1, 2 × 1/2 2 कॅन्सल T⁻1. हे वरी गेलं तर L⁻−1 चं L⁻+1, T⁻+1 गेली तर T⁻−1. म्हणजे हे कुणा इतका डायमेन्शनल फॉर्म्युला झाला स्पीड. स्पीड म्हणजेच कुणाची लाईटची, दॅट इज L1T⁻⁻1. माहित आहे सगळ्याला स्पीड ऑफ लाईट किती असते, 3 × 10⁻⁸ मीटर/सेकंड. ओके, दॅट्स ऑल. इथं आपण थांबूयात. पुढचे नोट पॉइंट 3, 4, 5, 6 जे तुम्हाला एक्झाम साठी महत्वाचे ते आपण नेक्स्ट क्लासला पाहूयात. ओके, दॅट्स ऑल. थँक्यू.